आज पंढरपुरामध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जो इतके दिवसांचा पायी प्रवास करून हे वारकरी दाखल झालेत पंढरपुरात। आज विठुरायाच्या दर्शनाची आस त्यांच्या मनात होती, मात्र झी 24 तासनं या संपूर्ण वारीला आपल्यापर्यंत पोहोचवलं। आपण आज त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, गेले अनेक दिवस आपण पाहतोय जी विठुरायाच्या दर्शनाची आस या वारकऱ्यांच्या मनात होती ती आज विठुरायाच्या दर्शनानं पूर्ण झाली। आज वारकरी पंढरपूर नगरीत दाखल झालेत। आपण या वारीचं प्रत्येक क्षणाचा अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतो। एक टीम आपली काम करत होती। कसा होता तुमचा अनुभव? नक्की नक्की भूषण, आता म्हणजे देहू आळंदी ते पंढरपूरपर्यंतचा हा जो सगळा प्रवास आहे तो आता पूर्ण झालेला आहे। पंढरपूरमध्ये आज आषाढी आहे आणि आषाढीचा सगळा हा जो काही भक्तिमय सोहळा आपल्याला इथे पहाटेपासून बघायला मिळाला। संपूर्ण टीम आपली झी 24 तासची की आता निरोपाची वेळ झालेली आहे, की म्हणतात की जातो माघारी आता पंढरीनाथा, दर्शनं झाले। आता आपल्या सगळ्या टीमचं, सगळ्या प्रत्येक मेंबर्सचं पांडुरंगाच्या चरणी दर्शन झालेलं आहे। त्यामुळे सगळे खुश होते की पंढरपूरमध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होईल की नाही होईल, आम्हाला ते घ्यायचंच आहे। कारण गर्दी बघितली की त्या गर्दीमध्ये आपल्याला दर्शन मिळेल नाही मिळेल, कामाचा व्याप असतो, बाकीची सगळी कामाची सगळी घाई गडबड असते। मात्र त्यातून तो एक क्षण सगळ्यांना आपल्यामध्ये मनात साठवून पुढे जायचं असतं। थेट विचारतो, ओबी इंजिनियर आहे तुम्ही, जर टोपीमध्ये आहे, पांढरी टोपी, आणि आज म्हणजे मंगेश बुवा म्हणूयात, ओबी इंजिनियर आहेत आपले, की पहिल्यांदाच या आपल्या वारीमध्ये, आनंद वारीमध्ये ओबी इंजिनियरचं काय महत्त्वाची जबाबदारी असते, कशा प्रकारे सगळी घाई गडबड आपल्याला इथे करावी लागते। कारण ओबी जी आहे ती कधीकधी सकाळी 4च्या सुमारास, 3च्या सुमारास, पहाटेच्या सुमारास या ओबी इंजिनियर्सला तयार ठेवावी लागते। त्या ठिकाणी सगळी रिंगण सोहळा असेल किंवा वेगवेगळा प्रस्थान सोहळा असेल, सगळी गडबड असते। कारण तिथनं जे आपण जे विठुरायाचं जे कनेक्शन म्हणतो की ते एकदा आपलं जमलं पाहिजे, तसंच ओबीचं कनेक्शन जर तुम्हाला बरोबर करेक्ट मिळालं तर आपला जो हा जो काही आनंदवारीचा सोहळा आहे तो थेट प्रेक्षकांपर्यंत सुलभपणे पोहोचतो। मंगेश, काय वाटतं आज अखेरचा टप्पा आहे, काय भावना आहेत आणि कसं वाटली तुला ही संपूर्ण वारी? खरं तर माझी पहिलीच वारी आहे, पण आपल्या बुलेटिनचंच नाव आहे आनंदवारी। या आनंदवारीमध्येच मोठा आनंद आहे की मी या आनंदवारीमध्ये आल्यापासून सकाळी 4ला ओबी घेऊन बाहेर निघणं, या दिंडीच्या मार्गाने पुढे जाणं, प्रत्येक टायमाला माऊली साईड करत करत पुढे जाणं, खूप मोठा आनंद आहे। आणि आज पांडुरंगाचं दर्शन झालं की मी आनंद व्यक्त करतो, एवढा मला आनंद झाला आहे की खूप असं बरं वाटतं की, आणि मी पांडुरंगाला हेच बोलेन की पुढच्या वर्षी पण मलाच वारी करण्याची सेवा मिळू दे। तर मंगेश बुवा म्हणतात त्यांनी बुक केलेली आताच वारी, की पुढच्या वर्षीची सेवा पण आम्हालाच मिळू दे। की कसे बोलायला लागतात संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये तुम्हाला कळलं असेल की मंगेश तेवढा बोलका नाही आहे। मात्र एकदा का तुम्ही जर हे वर्णन विचारलं तो अर्धा तास या सगळ्या विषयावरती हे सगळं वर्णन तुम्हाला ऐकू शकतो। गौतम आहे की जो खूप महत्त्वाची जबाबदारी या संपूर्ण वारीमध्ये पार पाडतो नेहमीच। गौतमची 3री-4थी वारी आहे ही, आणि ओबी जी असते, ओबीचं सारथ्य, की ओबी ड्रायव्हरची भूमिका या वारीमध्ये किती महत्त्वाची असते हे क्षणोक्षणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवलेलं असतं। कारण रात्री 2च्या सुमारास अनेकदा आपल्याला ही जी ओबी व्हॅन आहे ती मार्ग काढत, वारकऱ्यांची पूर्ण गर्दी असते, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, आणि कोणालाही धक्का न लागता थोडं पुढचं मार्गक्रमण करायचं असतं। गौतम, काय वाटतंय यंदाची वारी तुझ्या कशी होती तुझ्यासाठी? सर, या टायमाला माझी 5वी वारी आहे, पण गाडी चालवता वेळेस मला रात्रीचं म्हणजे खूप उशिरा झोपायचं असतं आणि पहाटे लवकर उठायचं असतं। ॲटलिस्ट म्हणजे 3च्या सुमारास तरी आम्ही निघतो रात्रीचं, आणि पुढच्या पालखी तळाजवळ पोचायचं असतं, त्यामुळे आम्हाला खूप लवकर जावं लागतं। हेच अनेक जे भक्त असतात की ज्यांना हा जो सोहळा असतो की म्हणजे श्रद्धा म्हणजे नेमकं काय असतं, किंवा देव आहे का, आहे तर तो कुठं आहे नेमका। गौतमला थोडंसं विचारूया की विठ्ठल विठ्ठल करत आपण एवढे जे सगळे लाखो वारकरी येतात, कुठं असा आनंदाचा क्षण वाटतो की जो तू साठवून, आपण प्रत्येक जो एक क्षण जो आहे आपल्या मनामध्ये साठवून पुढे जातोय, काय नेमकं मनामध्ये आहे की कुठचा सोहळा की कुठचा क्षण तुला सर्वाधिक आवडला? सर्वात अधिक मला बाजीरावचं विहीर या ठिकाणीचा जो गोल रिंगण आहे ते खूप आवडलं। असे तर सर्वच रिंगण आम्ही कवर करत होतो तुमच्या माध्यमातून। तुम्ही जसं आम्हाला सहकार्य करत होता की इकडे पोच, ह्या टायमाला पोच, त्या रिंगणाचा टाईम आहे सकाळी 8चा आहे, 9चा आहे किंवा 11चा आहे, तर पोचता वेळेस म्हणजे ट्रॅफिक खूप जाम असतं। पालखीच्या मागून जर निघालं तर आपल्याला पोचता येणार नाही, तर त्याच्यासाठी जे म्हणजे स्ट्रॅटर्जी करावी लागते ती खूप सकाळी लवकर उठून तिकडे कसं पोचायचं
एवढं. नक्की नक्की. तर प्रत्येकजण आपापला वेळ इथे भूषण म्हणजे कसा हा आनंद सोहळा की आनंदातच ही जी आनंदवारी आहे एक वेगळा आनंद देऊन गेलेली आहे भूषण, की प्रत्येकाचा अनुभव आपल्यासोबत आणखीन संतोष आहे किंवा आणखीन काही सहकारी आहेत की जे आपला हा जो काही आनंद आहे जो प्रेक्षकांना नेमकं कळेल की जी पडद्यामागची वारी जी असते, आपण आनंदवारी जी पडद्यावरती दाखवत आहोत, मात्र त्याच्या पाठीमागे कशा प्रकारे ही सगळी मेहनत असते, ही सगळी गडबड असते, हेही क्षण जे असतात जे आपण आठवणींमध्ये साठवत असतो भूषण. खरं तर प्रशांत, ही आनंदवारी होण्या मागे या अनेकांचे हात असतात, या अनेकांची मेहनत असते आणि हीच मेहनत आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही आनंदवारी पोहोचवत असते. धन्यवाद प्रशांत या सविस्तर चर्चेसाठी. आपण पाहताय आनंद वारी. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेत आणि ही वारी आपल्यापर्यंत झी 24 तासच्या टीमनं पोहोचवली. त्यांचे अनुभव आपण ऐकतोय. प्रशांत अनासपुरे आमचे प्रतिनिधी पंढरपुरात आहेत. प्रशांत, अजून काही सहकारी आहेत, त्यांचेही अनुभव आहेत या वारीचे, कसे आहेत अनुभव? नक्की नक्की भूषण, माझ्यासोबत संतोष आहे की ज्याने पहिल्यांदाच ही वारी अनुभवलेली आहे. संतोष, काय वाटतंय संपूर्ण वारीचा प्रवास? एक वेगळा आनंद. मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की पंढरपुरामध्ये गर्दी असते, भाविकांची एकदम गर्दी भरपूर असते, पण पहिल्यांदाच मी पाहिलं की वारकरी आपल्या शिस्त पद्धतीने जात असतात, आपण आपल्या पद्धतीत जात असतो. मुंबईतून निघताना मला हेच भीती वाटत होती की आता पुढं जायचं कसं, लाईव्ह करायचं कसं, किंवा रिंगणापत्र पोचणे, सरांना पोचवणे, ह्या गोष्टी मला भीतीच वाटत होती. पण पहिल्यांदाच मी बघितलं की वारकऱ्यांची स्थिती किंवा रिंगणामध्ये जी फुगडी खेळतायत, खेळ खेळतायत, रिंगण कसं असतं हे पहिल्यांदाच मी बघितलेलं आहे. आणि पहिलीच मी माझी वारी आहे जी लोक सांगत होती की बाबा पंढरपुरात भरपूर अशी गर्दी होती की भरपूर चिंगराचिंगरी होती, पण असं काही झालेलं नाही. पंढरीपत्र व्यवस्थित आपण पोचलेलो होतो. पंढरपुराचं विठुरायाचं आपलं चांगलं दर्शन झालेलं आहे आणि असंच माझा एक उत्साह होता. नक्की नक्की. म्हणजे दर्शन झालेलं आहे विठ्ठलाचं. आनंदवारीचा एक वारकरी संदेश आहे आपल्यासोबत. संदेश, काय सांगशील, कशी वारी वाटते यावेळची? यावेळीची तर व्यवस्थितच वाटते. 3 वर्ष झाले मी आणि प्रशांत एकदम मस्त एकदम व्यवस्थित करतोय. आजचं तर आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीचं एक्सक्लुझिव्ह दाखवलं आहे. करोडो वारकऱ्यांनी पण ते बघितलं, झी 24च्या प्रेक्षकांनी बघितलं. त्यात एकदमच खूप आज आनंद वाटला त्यात. आणि प्रशांतचं तर कसं आहे, प्रशांत मी रोजच दरवेळेस आम्ही 3 वर्षही एकत्र करतोय. आज ह्यावेळी त्याचा अनुभव कसा वाटला ते प्रशांतला आपण थेट जाणून घेऊया. नक्की नक्की. खूप खूप छान आनंद वाटला ह्यावेळेचा. त्यामुळे ह्या संपूर्ण आनंदवारी जी आहे खूप आम्हाला सगळ्यांना खूप मोठा आनंद देऊन गेलेली आहे. मात्र एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेतो भूषण, की ही सगळी आपण जो हा सगळा खटाटोप करतो, एक आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत झी 24 तासचे, खूप मगाचपासून ते थांबलेले आहेत. माऊली, सांगाल कशी वाटली आनंदवारी? या वारीला अतिशय म्हणजे एक एवढा आनंद झाला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. या तुकाराम महाराजाच्या म्हणीप्रमाणे आम्ही झी 24 तासवर आम्हाला काय सवळ्याला येता आलं नाही, कारण समद्यालाच सवळ्याला येता येत नाही. शेताकडं आपल्या पेरण्या, शेतातले अनेक कामं असल्यामुळं आम्ही झी 24 तासवर आम्ही सतत आनंदवारी पाहत राहिलो आणि एवढा आम्हाला आनंद वाटला की सांगता सोय नाही. आणि आम्ही काल पंढरपुरामध्ये आल्यानंतर खरंय प्रशांत, यांच्याप्रमाणेच अनेक असे प्रेक्षक आहेत की ज्यांना प्रत्यक्ष या वारीला येता आलं नाही, मात्र झी 24 तासच्या आनंद वारीमधून त्यांनी या वारीचा अनुभव घेतला, त्यांनी ही वारी अनुभवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.